मस्साजोग तालुका के जिलाबीड गावातील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करून जीवे मारून टाकण्यात आलं. जी झालेली हत्या ही संपूर्ण मानव जातीला काळीमा फासणारी तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. तसेच संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व फोटो अंतकरणाला वेदना देणारे आहेत. महाराष्ट्राची भूमी ही शांत आणि संस्कृतीने ओळखली जाते. त्यामुळे अशा घटनेमुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी आहे. अशा घटना जर सतत होत असेल तर सर्वसामान्य कायद्याचा विश्वास कसा टिकून राहील. त्यामुळे त्यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी असे निवेदन सकल देशमुख समाज कारंजा यांनी तहसीलदार कारंजा यांना दिले. दिनांक 26 डिसेंबरला मस्साजोग येथील श्री संतोष देशमुख यांचे जे हत्याकांड झाले त्या हत्याकांडाचा जाहीर निषेध करण्यासाठी कारंजा तालुक्यातील समस्त देशमुख परिवार हा समाज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी एकवटलेला आहे. त्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना योग्य ती शिक्षा करण्यासाठी आम्ही सर्व देशमुख समाज या ठिकाणी एक निवेदन तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी देत आहे. म्हणून आम्ही सर्व कारंजा तालुक्यातील सर्व समाज बांधव या घटनेचा जाहीर निषेध करून त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून मारेकऱ्याला शिक्षा होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा आम्ही शासनाला या सभेच्या वतीने किंवा या निवेदनाच्या वतीने आम्ही देत आहोत. धन्यवाद. त्यावेळी पंचायत समिती कारंजा सभापती प्रदीप बाबू देशमुख, शीतल देशमुख, विजयराव देशमुख, रोशन देशमुख, रणजितराव देशमुख, अशोकराव देशमुख, प्रभाकरराव देशमुख, शिवाजीराव देशमुख, कृष्णा देशमुख, अक्षय देशमुख, अश्विन देशमुख, गणेशराव देशमुख, गजाननराव देशमुख, सवेद जगताप, श्रेयस देशमुख, अमोल देशमुख, सुधीर देशमुख, उदयराव देशमुख, गजाननराव देशमुख, विश्वासराव देशमुख, प्रवीणराव देशमुख, आशीराव देशमुख, रवींद्र बापू, किरणराव देशमुख, रमेश देशमुख हे सर्व त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. जनमत लाईव्ह न्यूज करता वाशिम जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरगट यांची रिपोर्ट.